आणि आता नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। नांदेडमध्ये जिथं रक्षण करताच आता भक्षक बनल्याचं पाहायला मिळतंय। अर्धापूर तालुक्यातील मालेगावमध्ये शेतीच्या वादात एका पोलिसाने कुटुंबाला जबर मारहाण केलेली आहे। शेतामध्ये हळद लागवड सुरू असताना पोलीस कर्मचारी रेवन उर्फ अर्जुन स्वामी आणि त्याच्या इतर 3 साथीदारांनी एका कुटुंबियावर प्राणघातक हल्ला केला। या बेदम मारहाणीत एका महिलेसह 2 जण गंभीर जखमी झाले। या प्रकरणी आता मुजोर पोलीस कर्मचाऱ्यांसह 3 गुन्हा दाखल झालेला आहे। नांदेडमधली दृश्य तुम्ही पाहताय। नांदेडमध्ये पोलिसांनीच कुटुंबाला बेदम मारहाण केलेली आहे। वाद झाल्यानंतर ही मारहाण करण्यात आलेली आहे। यामध्ये 3सह 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत। त्यामुळे ज्यांच्याकडून आपण रक्षणाची अपेक्षा करतो ते जर अशा पद्धतीने कायदा हातात घेत असतील तर कुणाकडे बघायचं असा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी जोडले गेलेले आहेत। संजय, नांदेडमधला धक्कादायक प्रकार मारहाण नक्की कशामुळे झाली आणि आता या पोलिसांवर काय कारवाई होईल? निश्चितच धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील ही घटना आहे। शेतीच्या वादातून 2 कुटुंबात हा जब्बर मारहाणीचा प्रकार घडला आहे। स्वामी जे रेवन उर्फ अर्जुन स्वामी हे पोलीस कर्मचारी आहेत। यासह इतर 3 मिळून सोनटक्के कुटुंबियांना मारहाण केली। हळदीची लागवड करत असताना अचानक रेवन उर्फ अर्जुन स्वामी हा पोलीस कर्मचारी आपल्या साथीदारासह तिथं आला आणि लागवड करत असलेलं काम त्याने रोखलं आणि या सोनटक्के कुटुंबियांना मारहाण केली। या मारहाणीत 2 ते 3 जण जखमी आहेत आणि यांच्यावर अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।